नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंगमध्ये. मी योगेश्वर गुट्टे, आपला एज्युकेशन आणि करिअर मेंटॉर. तर इंजिनिअरिंग कॅप 2025 सेशनची डेट आता आलेली आहे. 28 जून ते 8 जुलै सध्या डेट आलेली आहे. तर आता याआधी आपण काउन्सिलिंग प्रोसेस कशी असणार, डॉक्युमेंट्स काय लागणार ह्याबद्दल माहिती बघितली. पण हा व्हिडिओ यावर्षी ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन करायचं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे. सर्व महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचा, जेणेकरून यावर्षी जर तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं असेल तर त्याला काउन्सिलिंगसाठी म्हणजे कॅप रजिस्ट्रेशनसाठी नेमके काय डॉक्युमेंट लागतात याचं एक डिटेल आपण विश्लेषण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर वेळ न घालवता चला चालू करूया आपल्या प्रेझेंटेशनला. यामध्ये डॉक्युमेंट रिक्वायर्ड फॉर इंजिनिअरिंग कॅप रजिस्ट्रेशन. आपण ऍडमिशनसाठी काय डॉक्युमेंट लागतात हे वेगळं बघितलेलं आहे, पण आता कॅप रजिस्ट्रेशनसाठी काय डॉक्युमेंट लागतात हे आपण सविस्तर बघून घेऊया, म्हणजे जेणेकरून फक्त काउन्सिलिंगसाठी काय लागणार आहे हे आपलं क्लिअर होऊन जाईल आणि तेवढ्याच डॉक्युमेंटवर तुम्ही प्रोसीड करू शकता. ओके. या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहेत, सर्व कॅटेगरीसाठी काय डॉक्युमेंट लागतात, रिझर्व्ह कॅटेगरीसाठी काय डॉक्युमेंट लागतात, ईडब्ल्यू साठी काय डॉक्युमेंट लागतात, डिफेन्स कॅन्डिडेटसाठी काय डॉक्युमेंट लागतात, टीएफडब्ल्यूएस कॅन्डिडेटसाठी काय डॉक्युमेंट लागतात आणि बाकीच्या उर्वरित ज्या काही स्पेशल कॅटेगरीज आहेत त्यांच्यासाठी नेमके एक्झॅक्टली काय डॉक्युमेंट लागणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ओके. तर सगळ्यात पहिल्यांदा सर्व कॅन्डिडेटसाठी काय लागणार आहे आपण पटकन ओझरता बघून घेऊया. 10वीची मार्कशीट किंवा पासिंग सर्टिफिकेट. जर तुमचा स्टेट बोर्ड असेल तर मार्कशीट गुलाबी कलरची असते, पासिंग सर्टिफिकेट येलो कलरचं असतं. जर सीबीएसई असेल तर एकच गोष्ट तुम्हाला मार्कशीटच लागते. ओके. त्यानंतर 12वीची मार्कशीट. तुमची 12वीची ओरिजिनल मार्कशीट आता सगळ्या बोर्डची आलेली आहे. आलेली नसेल तर तुम्ही ऑनलाईन प्रिंटवरती प्रिन्सिपलचा सही शिक्का घेऊन 12वीची मार्कशीट पण सबमिट करू शकता. त्यानंतर सीईटी जेईचा स्कोर कार्ड, तुमचं सीईटी जेई नीट ज्या काही एक्झाम तुम्ही दिलेल्या आहेत आणि ज्या काउन्सिलिंगमध्ये तुम्ही भाग घेतायत. आता बायोच्या मुलांना पण इंजिनिअरिंग करतायत, आपल्याला माहितीच आहे मागच्या वर्षीपासून. तर त्या मुलांना सीईटी जेई आणि नीटचे तुमच्या मार्कशीट तुम्हाला सर्व मुलांना लागतील. सोबतच तुम्हाला कुठला क्लेम करायचा असेल, म्हणजे तुमची कॅटेगरी, तुमचं मायनॉरिटी, तुमची नॅशनॅलिटी, असं काही वेगळा वेगळा क्लेम आपल्याला करायचा असेल तर सोबत तुम्हाला स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट पण लागतं, म्हणजे तुमच्या 12वीची टीसी किंवा 10वीची टीसी ही देखील चालते. 10वीच्या टीसीवर जर तुमची नॅशनॅलिटी मेन्शन असेल, प्लेस ऑफ बर्थ मेन्शन असेल, तुमचं रिलिजन मेन्शन असेल, त्या काही मायनॉरिटी क्लेम करण्यासाठी किंवा ह्या सगळ्या गोष्टी क्लेम करण्यासाठी आपल्याला स्कूल लिव्हिंग पण वापरता येतं. स्कूल लिव्हिंग पण असावं. बघा, स्कूल लिव्हिंग म्हणजे 10th लिव्हिंग किंवा 12th लिव्हिंगचे. आता स्कूल लिव्हिंगची आपल्याकडे झेरॉक्स असते 10वीची, ती झेरॉक्स पण चालते. 12वीची ओरिजिनल टीसी असली तरी चालते. आता पाचवा महत्वाचा डॉक्युमेंट जो सगळ्यांकडे असणं गरजेचं आहे तो म्हणजे सर्टिफिकेट ऑफ इंडियन नॅशनॅलिटी. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये सर्टिफिकेट ऑफ एज, नॅशनॅलिटी आणि डोमासाईल नावाचं एक एकत्र सर्टिफिकेट असतं. ते तुम्ही नॅशनॅलिटी म्हणून ट्रीट करू शकता. सोबत खाली बघा, डोमासाईल, बर्थ किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट. तुमच्याकडे एज, नॅशनॅलिटी, डोमासाईल एकत्र असेल तर तेच सर्टिफिकेट नॅशनॅलिटी आणि डोमासाईल म्हणून चालतं. एल्स जर तुमच्याकडे फक्त नॅशनॅलिटीचं सर्टिफिकेट आहे किंवा टीसी आहे आणि मग आता डोमासाईलला द्यायचे तर तुम्हाला तिथे बर्थ सर्टिफिकेट किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट ज्याच्यावर तुमचं प्लेस ऑफ बर्थ महाराष्ट्रामध्ये मेन्शन केलेलं असेल असं लागतं. आयडियली एज, नॅशनॅलिटी, डोमासाईल असेल तर काही गरज नाही इतर काही गोष्टींची. एकच डॉक्युमेंट दोन ठिकाणी चालतो नॅशनॅलिटी, डोमासाईलला. आता 6वा क्रायटेरिया जर तुमचा फुलफिल होत नसेल, की तुमच्याकडे डोमासाईल, बर्थ किंवा लिव्हिंग नाहीये विद्यार्थ्याकडे, त्या केसमध्ये आपण पालकांचं डोमासाईल पण देऊ शकतो. विद्यार्थीच्या आईचं किंवा वडिलांचं डोमासाईल पण आपण देऊ शकतो. पण विद्यार्थ्यांच्या आई वडिलांचं डोमासाईल पाहिजे बघा. त्यांचं बर्थ किंवा त्यांचं लिव्हिंग चालणार नाही. जर 6वा डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल तर 7 मध्ये तुम्ही पालकांचं डोमासाईल देखील देऊ शकतात. हे झाले सर्व कॅटेगरीच्या मुलांचे डॉक्युमेंट्स. पुढे बघूया आपण रिझर्व्ह कॅटेगरीच्या मुलांना काय लागतं. एससी आणि एसटी कॅटेगरीच्या मुलांना कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागतं. बॅकवर्ड कॅटेगरीचे जे सगळे विद्यार्थी आहेत ज्याच्यामध्ये विजे, एसबीसी, एसीबीसी, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, ओबीसी आणि अजून जे काही एखादी कॅटेगरी राहिली असेल त्या विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सोबतच नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट व्हॅलिड अप टू 31 मार्च 2026 हे तुम्हाला 3 कागद लागतात. आता तुमच्याकडे या कागदापैकी काही कागद आलेले नाहीयेत किंवा याच्या पावत्या आहेत, म्हणजे तुम्ही अप्लाय केले पण कागद अजून आलेला नाहीये, तरी तुम्ही प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकता आणि तुम्हाला जे काही 4 राऊंड होणार आहेत, 4 राऊंड नंतरच्या चौथ्या राऊंडची जी जॉईनिंग आहे त्याच्या आधी तुम्ही तुमचा डॉक्युमेंट सादर करू शकता आणि तुम्ही तो डॉक्युमेंट क्लिअर करू शकता. सध्या तुम्हाला ह्या डॉक्युमेंटच्या पावत्यांवर देखील प्रोसीड करता येतं, म्हणजे तुमच्याकडे आता कास्ट नाहीये, पावती आहे, व्हॅलिडिटी नाही, पावती आहे, नॉन क्रिमिनल नाही, पावती आहे. ह्या पावत्यांवरती आपण प्रोसेसमध्ये त्या कॅटेगरीतनं जाऊ शकतो. पण चौथ्या राऊंडच्या जॉईनिंगच्या लास्ट डेटच्या आधी, आता लास्ट डेट एक्झॅक्टली आलेली नाहीये, पण चौथ्या राऊंडच्या लास्ट डेटच्या आधी आपण हे पावत्यांचं ऍक्च्युअल सर्टिफिकेट आलं असेल तर ते अपलोड करून प्रोसीड करू शकतो आणि आपल्याला परत कॅटेगरीचा क्लेम प्रॉपरली मिळतो. जर आता पावत्या दिल्या आणि चौथ्या राऊंडच्या जॉईनिंग पर्यंत काही आलं नाही, डॉक्युमेंट आला नाही, तर तुम्हाला आपली सीट सोडावी लागते किंवा तुम्ही
मध्यभागात कुठे जर तुमच्या कॅटेगरीचा क्लेम होतच नसेल तर तुम्ही त्या राऊंड नंतर पुढे ओपन कॅटेगरीमध्ये बाय चॉईस जाऊ शकता, स्वतः जाऊ शकता. पण असं करायचं नाहीये, शेवटपर्यंत प्रयत्न करायचा. ज्यांच्याकडे पावत्या असतील त्यांनी पावत्यावरती प्रोसीड करायचे. एसीबीसी साठी स्पेशल वेळ देऊ शकतात, सध्या तरी दिलेला नाहीये, मागच्या वर्षी दिला होता. पण एसीबीसीच्या विद्यार्थ्यांना व्हॅलिडिटी मिळवण्यासाठी थोडा स्पेशल वेळ देऊ शकतात. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात. रिझर्व्ह कॅटेगरीसाठी एवढे डॉक्युमेंट्स महत्वाचे आहेत. आता महत्वाचा डॉक्युमेंट आहे ईडब्ल्यूएस. इकॉनॉमिकली वीकर सेक्शनच्या विद्यार्थ्यांकडे स्टेट गव्हर्नमेंटचं ईडब्ल्यूएस, एलिजिबिलिटी सर्टिफिकेट फॉर ईडब्ल्यूएस सेक्शन प्रोफार्मा व्ही, या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तो असणं गरजेचं आहे. काही जण काय करतात, मराठा विद्यार्थी किंवा बरेच विद्यार्थी सेंट्रलचे ईडब्ल्यूएस काढतात. बघा, तुमचं जे ईडब्ल्यूएस आहे त्याच्यावरती 4019 हा आकडा टायटलमध्ये दिसणं गरजेचं आहे. सोप्या शब्दात बघायचं असेल तर, की सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय 4019 द्वारे निघालेलं सर्टिफिकेट तुमचं पाहिजे. सेंट्रलच्या ईडब्ल्यू सर्टिफिकेटवर हा हा नंबर नसतो, हा 4019 असं टायटल नसतं. खाली शेवटच्या पॅरेग्राफमध्ये सेंट्रल लिस्ट लिहिलेलं असतं, ते सेंट्रलचे ईडब्ल्यूएस आहे. तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला स्टेटचे ईडब्ल्यूएस असणं गरजेचं आहे. ओके, स्टेटचे ईडब्ल्यूएस तुमच्याकडे असणं पाहिजे. पुढचं आहे डिफेन्स कॅन्डिडेट. जर तुम्ही डिफेन्स कॅन्डिडेट असाल, डिफेन्स 1 मध्ये डिफेन्स सर्टिफिकेट प्रोफार्मा सी आणि प्रायव्हेट डोमासाईल, डिफेन्स 2 मध्ये डिफेन्स सर्टिफिकेट प्रायव्हेट डोमासाईल, थर्ड मध्ये डिफेन्स सर्टिफिकेट, ट्रान्सफर सर्टिफिकेट आणि किंवा एम्प्लॉयर सर्टिफिकेट, ह्या गोष्टी तुम्हाला लागतात. आता TFWS ही अजून एक स्पेशल कॅटेगरी आहे, ट्युशन फीस वेव्हियर स्कीम. ह्याच्यामध्ये 5% ऍडिशनल सीट महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कॉलेजमध्ये दिलेले आहेत. यासाठी काय लागतं बघा, आतापर्यंत आपण कुठेच कास्ट व्हॅलिडिटी नॉन क्युम्युलंट इन्कम मागितलं नाही. पण जर तुम्हाला TFWS कोटातून अप्लाय करायचं असेल तर तुम्ही उत्पन्न सर्टिफिकेट जर तुमचं 8 लाखाच्या खाली असेल तर त्यातनं प्रत्येक कॅटेगरीचा विद्यार्थी यातनं अप्लाय करू शकतो. तर बघा, इन्कम सर्टिफिकेट जर तुम्हाला TFWS मधनं अप्लाय करायचं असेल तरच लागतं. अदर केसेसमध्ये तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट लागत नाही. ओके, तेव्हा तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचंय, आपलं इन्कम सर्टिफिकेट जर तुमचं उत्पन्न 8 लाखाच्या कमी असेल तर तुम्ही ते काढून घ्यायचे, जेणेकरून तुम्हाला TFWS मधनं पण प्रयत्न करता येईल. ओके, आता हे काही कॅटेगरी सोडून अजून बऱ्याच काही स्पेशल कॅटेगरीज असतात, त्यांचे डॉक्युमेंट्स तुम्हाला कुठे पाहायला मिळतील. हा आपला इंजिनिअरिंगचा टेलिग्राम चॅनल आहे. सर्व नोंदणी केलेल्या, न नोंदणी केलेल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे, त्यांनी न चुकता हा टेलिग्राम चॅनलचा QR कोड तुम्हाला इथे दिसतोय तो तुम्ही जॉईन करायचा, किंवा टेलिग्रामवरती सरळ तुम्ही योगेश्वर गुट्टे नाव सर्च करायचंय. योगेश्वर गुट्टे स्पेलिंग टाकल्यानंतर तुम्हाला 2 ग्रुप येतील, एक मेडिकलचा, एक इंजिनिअरिंगचा. त्यातला इंजिनिअरिंगचा ग्रुप आपण जॉईन करू शकतात आणि त्यामध्ये तुम्हाला हे स्पेशल कॅटेगरीचे जे वेगळे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला त्या ग्रुपवरती दिसतील. म्हणजे अजून काही जे MKB असेल, ऑर्फन असेल, अजून कुठल्या PWD असेल, त्या प्रत्येक कॅन्डिडेटला नेमके काय डॉक्युमेंट लागतात ते या डॉक्युमेंट आपण टेलिग्राम चॅनलवरती टाकू, इव्हन आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पण आपण टाकू. ओके, या व्यतिरिक्त ज्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग बद्दल अपडेट्स हव्यात, काउन्सिलिंग जॉईन करायचे आहे, त्या विद्यार्थ्यांनी आपला व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकतात. सोबतच आपली वेबसाईट आहे, इथे मी तुम्हाला सगळ्यांना थोडंसं डेमॉन्स्ट्रेट करून दाखवतो. होमवरती जायचंय, bit.ly/vision career हा ऍड्रेस तुम्ही टाकू शकता. bit.ly/vision career यानंतर आपली वेबसाईट येते. ह्या वेबसाईटवरती तुम्हाला इंजिनिअरिंग ऍडमिशनच्या सगळ्या अपडेट्स मिळणार आहेत, ज्यामध्ये सगळे व्हिडिओ, डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत, कट ऑफ काय आहेत, सगळे माहिती तुम्हाला या वेबसाईटवरती काउन्सिलिंग बद्दलची मोफत मिळणार आहे. सोबतच ज्या विद्यार्थ्यांना पर्सनल काउन्सिलिंग लावायची असेल त्यांना पर्सनल काउन्सिलिंग लावण्यासाठीचे ऑनलाईन फॉर्म किंवा ज्यांना ऑफलाईन फॉर्म प्रिंट करून आम्हाला पाठवायचं आहे, हे सगळं काही माहिती तुम्हाला वेबसाईटवरती मोफत मिळणार आहे आणि काउन्सिलिंगसाठी पण तुम्ही इथून एनरोल करू शकतात. तर ही झाली यावर्षी इंजिनिअरिंग कॅप राऊंडसाठी काय डॉक्युमेंट लागणार याबद्दलची माहिती. इंजिनिअरिंग ऍडमिशनच्या अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिलिंग. थँक्यू.